तुम्ही आणि सर्व मुस्लिमच्या या ठिकाणी कार्यकर्ते नेत्यांना माझी विनंती आहे, या वेळेस जे जे कोणी दगा फटका करणार आहेत भविष्यामध्ये जर ते उभं टाकले तर त्यांना आपण एक फुल्ली देणार नाहीत, अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण निर्णय घेतला पाहिजे. का ठेका घेतला का त्यांना मोठं करण्याचा, का आपणच त्यांना मतदान देऊन मोठं करण्याचं आहे का? त्यांनाच निवडून देण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला का? आपण सुद्धा उमेदवार झाल्याच्या नंतर त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्याला सहकार्य करायचं, मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी कुठेतरी प्रतिनिधित्व द्यायचं. त्यासाठी ही निवडणूक आहे. मला वाटतं की सगळ्यात जास्त मतदान या शहरामध्ये मुस्लिम समाज आणि लमाना समाजाचा आहे. पण आज कुठले तरी भलतेच उमेदवार या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात येतात. निश्चित आपले उमेदवार गरीब आहेत, पण आता बालाजीनं सांगितल्यासारखं प्रामाणिक आहेत. या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण, जे काही आमचे राजाभाई असतील, आमचे महबूब भाई शेख या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि पवार साहेबांच्या अत्यंत जवळचे आहेत. आम्ही तुम्हाला शब्द देतो, नगरपालिकेचा निधी काही फक्त शासन त्यांचं असलं म्हणून या ठिकाणी मिळत नाही. त्या शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये निधी येतोय, तेवढाही निधी कामासाठी वापरला. आता हे जे विकास करते, तुमच्या विकासासाठी पैसे आणले तर त्यांनी डंगोरा जरी पिटवला, त्या पैशामधून कसा मलिदा खाता येईल, त्याच्यात कसा भ्रष्टाचार करता येईल, त्यासाठी जे आणलेला निधी आहे त्या निधीचा एकही पैसा तुमच्या विकासासाठी ते लावत नाहीत. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या विकासासाठी जेवढा नगरपालिकेमध्ये निधी येणार आहे त्या निधीचा प्रामाणिकपणाने उपयोग या शहरासाठी बालाजी आणि नगराध्यक्षाचे आमच्या ताई आणि सगळे हे नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी निश्चितपणाने आमचे चक्रे साहेब पण इथं उचलला फिरून आले. मला असं तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, या निवडणुकीमध्ये सगळे एक होऊन लोकांच्या समोर जा. दुसऱ्या पक्षाची काय अवस्था झाली आहे मी सांगण्याची गरज नाही. आता चाला असं तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर कोण कुठल्या बेळात चालले, कोण कुण्या पक्षात चालले, त्यांच्याशी आपलं देणं घेणं नाही. तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नासाठी याची ढाल करून आम्ही लढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तयार आहेत. फक्त तुमच्या माता भगिनीचा आशीर्वाद, माझ्या भावांचा आशीर्वाद आणि तरुण मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे, अन्यायाच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. या देशाला काही स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. आज काय परिस्थिती आहे, आता आपल्याला स्वातंत्र्य टिकवायचं आहे. या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आज प्रत्येकाला वाटतंय की खरंच आपण मतदान दिल्याच्या नंतर आमचे उमेदवार निवडून येणार आहेत का? सगळ्यांच्या समोर आहे. बिहारची निवडणूक झाल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं की बिहारमध्ये ते एकतर्फी वातावरण आपलं होतं, पण तिथं कसं काय झालेलं आहे त्याचा विचार या आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये करायचा नाही. कारण आपण कोणी तर लढलो, समोर आलो, आपण सगळ्यांनीच असा विचार केला तर देशाची लोकशाही, देशाचं स्वातंत्र्य, देशाचं संविधान आणि आपलं मतदान यावरती आपला विश्वास मुडणार आहे. आणि आता बालाजी असतील, आमच्या भाभी असतील, या ठिकाणी ढाल होऊन तुमच्या समोर आलेले आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, या धंदांडग्याला, या पैसेवाल्याला, या दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये फक्त पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर जी काही या ठिकाणी निवडणुकीमध्ये पुढे येण्याची त्यांची हौस आहे, त्यांची हौस या ठिकाणी जागेत समोर नष्ट करून हे आपलं लगानची टीम असते ना पिक्चर मध्ये असली टीम आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, 3 तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये या रेणापूरचे लोक या टीमला प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास महबूबभाई या शहराच्या वतीनं तुम्हाला देतो. आदरणीय साहेबांना तुम्ही या रेणापूरचा निरोप पाठवावा आणि भविष्यामध्ये जिथं जिथं अडचण येईल या रेणापूरमध्ये त्या ठिकाणी साहेबांनी एक जरी फोन या ठिकाणी जर कुठल्याही अधिकाऱ्याला केला तर मला वाटतं आपल्याला माहिती आहे आज खरं तर महाराष्ट्रात कुणाचं चालतंय, देशात कुणाचं चालतंय हे सत्तेवर असले तरी पवार साहेबांची जी या देशामध्ये आज जी काही ताकद आहे ते कुठे
कुठल्याच नेत्याची नाही आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं टाकायचं आहे एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि विजयी व्हावा. आपण ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येण्यासाठी या ठिकाणी आपण लढत आहोत. आपण निवडणुकीला समोर जात असताना दुसऱ्या उमेदवाराकडे पाहिल्यापेक्षा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करा. आजपासून कामाला लागा. ही जनता तुम्हाला प्रचंड बहुमतानं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास देतो आणि इथं थांबतो. जय जय महाराष्ट्र.